डिझांगो नावाचा फोल्डर मी ओपन केला. ठीक आहे. आता मला त्याच्या आतमध्ये अजून एक फोल्डर बनवायचा. तर आपला आज कोणता आहे? डे 4 आहे. डे 4 नावाचा फोल्डर बनवला. ठीक आहे. तर ओपन केलं. CMD रसिंग आपली जी पहिली कमांड आहे ती कोणती आपली? py-m venv. ठीक आहे. आणि env टाकलं. दुसरी कमांड आहे आपली nv/s script/activate. जे आपण एन्व्हायरमेंट बनवले त्याला आपल्याला ॲक्टिवेट करावं लागतं. तर ती जी एन्व्हायरमेंट बनवलेली ती ॲक्टिवेट जर नाही केलं तर आपलं प्रोग्राम रन होणार नाही. आलं आपलं इथं NV ॲक्टिवेट. नंतर आपल्याला इन्स्टॉलेशन इन्स्टॉल डिजँगो इन्स्टॉल. प्रोसेसिंग चालू. डिजँगो -admin स्टार्ट प्रोजेक्ट. आणि जे आता पुढे द्यायचं असतं ते प्रोजेक्टचं नाव. इन्स्टॉल झालं. मी आता कमांड टाकली डिजँगो ॲडमिन स्टार्ट प्रोजेक्ट आणि पुढे द्यायचं असं प्रोजेक्टचं नाव आपलं. ठीक आहे. डेमो प्रोजेक्टचं नाव दिलं. एंटर केलं. CD डेमो प्रोजेक्ट झालं. आणि manage py रन सर्व्हर. आता ज्याने की आपलं ठीक आहे. स्पेलिंग मिस्टेक झाली. रन सर्व्हर. आपलं रन सर्व्हर झालं. ठीक आहे. मी आता ती लिंक ओपन करतो. ठीक आहे. ओपन केली. ठीक आहे. माझं द इन्स्टॉल वर्क सक्सेसफुली आणि कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. आता ही डिजँगोचं पेज आहे ब्राउझरचं. ठीक आहे. आता माझी एक कमांड राहिली कोड स्पेस डॉट. ठीक आहे. तुम्ही काय करतो सेम स्टॉप करतो. परत ते कमांड टाकतो कोड स्पेस डॉट. माझं वेस कोड ओपन झालं. आणि परत py-manage.py रन सर्व्हर. रन सर्व्हर पण झालं. आता मी आधी सेटिंग क्लिअर करतो. setting.py फाईल सापडली. मी काय केलं प्रोजेक्ट स्टार्ट केला. आता माझं काय काम नाही डेमो प्रोजेक्टमध्ये जे आपले सेटिंग्स येतात त्या क्लिअर करायच्या. ठीक आहे. आता सेटिंगमध्ये आपली कोणती पहिली सेटिंग कोणती? इन्स्टॉल ॲपची. ठीक आहे. आता आपलं इन्स्टॉल ॲप केलेलं नाही. मग मी काय करतो इन्स्टॉल ॲप करून घेतो. स्टार्ट ॲप
डिजंगो मायनस ॲडमिन स्टार्ट ॲप आणि ॲपचं नाव PPP ॲप दिलं. परत एकदा रन करतो. रन झालं. आता मी जी ॲप बनवलेली ते काय करतो, रजिस्टर करून घेतो ॲप. ठीक आहे. मग आपल्याला ना टेम्पलेट फोल्डर एक, ठीक आहे. मग टेम्पलेट फोल्डर बनवून घेतो. न्यू फोल्डर टेम्पलेट. ठीक आहे. बस आता मला स्टॅटिकची पण काही गरज नाही, त्यामुळे मी स्टॅटिकचा फोल्डर क्रिएट करणार नाही. ठीक आहे. ज्यावेळेस माझे CSS आणि इमेजेस ते असतात त्या टायमाला मला स्टॅटिकची गरज असते. आपले सेटिंगचं काम झालं. आता मला एक URL लागते. आता मला URL क्रिएट करावं लागणार आहे. पाथ कॉमा views.होम. आता देखील इम्पोर्टचं आहे. मला काय करणार आहे, इम्पोर्ट करणार कुणाला, व्ह्यूजला. आता व्ह्यूज कुणाकडे, आपलं ॲपकडे. फ्रॉम ॲप इम्पोर्ट व्ह्यूजला इम्पोर्ट केलं. माझा एरर पण गेला. ठीक आहे. माझी व्ह्यूज फाईल ओपन झाली. आता मी एक फंक्शन म्हणतो होमचा, डेफ होम. त्याला रिक्वेस्ट पास केली. रिटर्न रेंडर. रेंडर कोणाला करणार, त्याचा रिक्वेस्ट देतो home.html. ठीक आहे. आता home.html ची मला फाईल बनावं लागणार आहे, जे आपलं टेम्पलेट फोल्डर आहे. टेम्पलेट फोल्डरमध्ये मी काय करणार, न्यू फाईल बनवणार आहे home.html नावाची. ठीक. आता HTML मध्ये टाकतो वेलकम टू होम. वेलकम टू होम पेज. मी आता रिफ्रेश करतो ब्राउझरला. माझं आउटपुट आलं, वेलकम टू होम पेज. आता मला काय करायचं, मल्टिपल पेजेस बनवायचे. ठीक आहे. जसे मी काल बनवले होते अबाउट अस ते. ठीक आहे. पण मला आता इथे काय करायची, होम पेजमध्ये मला फक्त लिंक टाकायच्या आता अबाउट अस पेजच्या. ठीक आहे. जेणे की आपलं अबाउट अस पेज ओपन होईल त्या लिंकवर क्लिक केलं की. ठीक आहे. आता लिंक बनवते, अँकर टॅग येतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये टाकतो एक HRF, ते आपल्या लिंकसाठी. स्लॅश अबाउट स्लॅश आणि अबाउट पेज. आता मी ब्राउझरला रिफ्रेश करतो. ठीक आहे. माझी अशी एक लिंक क्रिएट झाली. ठीक आहे. मी त्याच्यावर क्लिक केलं का, पेज नॉट फाउंड म्हणजे 404 आलं. ठीक आहे. इथं त्याची पाथ आहे, ती पाथ सापडतो आपला. पण त्याला जी URL आहे आपली URL.py, त्याच्यामध्ये त्याला ॲडमिन अबाउट स्लॅश नावाची त्याला एक पाथच भेटत नाही. मग तो आता आपल्याला पाथ क्रिएट करावा लागणार आहे अबाउटचा. ओके. मग मी URLs मध्ये आलो, पाथ क्रिएट करतो अबाउट स्लॅश views.about. आता व्ह्यूजमध्ये आलो. मला जसा होमचा फंक्शन बनवला होता ना, सेम तसाच फंक्शन मला कोणाचा बनवायचा आता, अबाउटचा. अबाउटचा फंक्शन बनवला. आता अबाउटचं जर फंक्शन बनवलं तर आपल्याला काय करणार आहे, एक फाईल पण क्रिएट करणार आहे about.html. न्यू फाईल about.html ची फाईल बनवतो. ठीक आहे. जे आपले about.html त्याच्यामध्ये मी काय करतो, H1 टॅग टाकतो आणि काय टाकतो, वेलकम
वेलकम टू अबाउट पेज. सेव्ह करतो. आता रिफ्रेश करतो. माझं कोणतं पेज ओपन झालं आता? अबाउटचं पेज ओपन झालं. मी बॅक आलो. ठीक आहे. रिफ्रेश केलं. हे माझं होम पेज आहे. ठीक आहे. आणि मी जस्ट अबाउट पेजवर क्लिक केलं का कोण ओपन होतं आहे? अबाउटचं पेज ओपन होतं आहे. इथं काल मी सांगितलं होतं की URL टाकायचं होतं आपण. काल स्लॅश बॅक घेतो. होमवर आलो. ठीक आहे. मी काल काय करतो तिथे एक स्लॅश टाकत होतो. स्लॅश अबाउट स्लॅश ही URL टाकत होतो. मग काय व्हायचं आपलं आवडचं पेज ओपन होत होतं. पण आज काय गरज पडली का? कारण मी काय केलेलं आहे आज ती होम पेजमध्ये त्याला अबाउटची एक लिंक क्रिएट केलेली. ठीक आहे. लिंक क्रिएट करून काय केलेलं आहे त्याला ओपन केलेलं आहे.